मी पहिल्या दिवसापासून आकडा सांगितलेला नाही. मी 16 मतापासून सुरुवात केली. त्यांनी आमची 16 मतं आहेत म्हणून सांगितली. 16 मतापासून सुरुवात केली. त्यांनीच काल का परवा सांगितलं तुम्हाला, आज पुन्हा बोलले की 200 मतापर्यंत आलेत. आम्ही 200 पर्यंत आलोय असं त्यांचं मत आहे. मग त्यांची दररोज आकडेवारी चेंज होती. उद्या अजून भेटा त्यांना, अजून ते 200चं 250 झालेलं असेल, 250 300 झालेलं असेल, असं वाढत जाईल. मी आकडा सांगणार नाही. माझं पक्षाचा उमेदवार हा निवडून आलेला आहे, मी एवढंच सांगतो. टेन्शन मध्ये कोण आहे, कोण घाम पुसतंय? जे टेन्शन आहे त्यांना विचारा ना तुम्ही, आम्हाला काय विचारता? ज्यांना टेन्शन आले त्यांना विचारा. आम्ही बिनधास्त आहे, निवांत आहे. आम्ही निवांत प्रचार केला, वैयक्तिक मतदारांना भेटलो, त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न समजून घेतले. आम्ही एकाच मतदाराला 4-4 वेळा 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवून 4-4 तास बसवून मतदारांनी स्वतःच्या पैशाचे 200-250 रुपयाचे चहा पिऊन नंतर फक्त समोसा त्यांना खायला घालून पाठवलं नाही. शंकरराव मोहिते पाटील साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्यापासून कमवलेली माणसं या जिल्हाभर आहेत. आणि तुम्ही काल माझं स्टेटस पाहिलं असेल सगळ्यांनी. नाही, त्याच्यात पहिले कडवं आहे, ते कडवं नीट ऐका तुम्ही. ही प्रेस झाली तुम्हाला ऐकवतो मी ती. काय सोशल मीडियावर आहे ते ऐका. जी माणसं त्यांनी कमवली एवढ्या वर्षामध्ये, त्या सगळ्या अदृश्य शक्तींनी आम्हाला मदत केली. खऱ्या अर्थानं जय श्रीराम जर कळले आणि हर हर महादेव कळलं तर ती वेगळ्या परिस्थितीत राहतील. आणि मी हर हर महादेवचा नारा एवढ्यासाठी दिला की जी अदृश्य शक्ती काम करत होती. आपण पाहिलं असेल, हर हर महादेवचा सगळ्यात जास्त वापर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. का तर मावळ्यांच्या मध्ये ताकद यावी, धाडस यावं, त्यांचं मनोबल वाढावं. आणि त्या दृष्टिकोनातून आज मतदानाचा दिवस होता. त्याच्या पूर्वसंध्येला ज्या अदृश्य शक्ती या जिल्ह्यामध्ये काम करत होत्या त्यांना एक मला ताकद द्यायची होती, एक मेसेज द्यायचा होता. आणि मी छत्रपतींनी जेव्हा वाक्य वापरलं तेच मी वापरलेलं आहे. मी माझ्या सैनिकांच्या मनामध्ये धाडस भरलं आणि ते त्याच पट्टीनं कामाला लागली सगळीजण. हा जिल्हा इतिहास जर काढला तर या जिल्ह्यामध्ये कुणी किती पार्टीज असो, किती किती वैर असो, जिल्ह्याचा विकास म्हणलं की सगळे एकत्रित आलेले आहेत. मग ते सकर्मशी शंकरराव मोहिते पाटील साहेब आहेत, नामदेवराव जगताप साहेब आहेत, अनगरचे बाबूराव अण्णा पाटील साहेब आहेत, गणपतराव देशमुख आहेत, परिचारक मालक आहेत, साठे माड्याचे आहेत, विठ्ठलराव शिंदे आहेत, जगताप आहेत, इकडं सिद्धराम आप्पा होते, महादेव पाटील होते. सगळ्यांनीच म्हणजे जुनी, मी एकदम 80च्या दशकातली पिढीचं सांगतोय, त्यांनी एक शिस्त घालून दिलेली आहे जिल्ह्याला. आणि या जिल्ह्याला जी शिस्त घालून दिली, सगळ्यांनी कायम इलेक्शन पुरतं राजकारण केलं आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्रित आलेले आणि एकत्रित येऊन काम केलेलं आहे. हा जिल्हा विकासासाठी एकत्र येतो कायम. आणि जर कोणी अन्याय करायला लागलं तर त्याचं दाखवून सुद्धा दिलेलं आहे. मग ते तुम्ही म्हणता विधान परिषदेचा आता 2 वेळा झालेला आहे की कमी संख्येचा माणूस बहुसंख्येला पाडून निवडून आलेला आहे. आता हॅट्रिकची वेळ आहे ती, आणि ती हॅट्रिक होणार आहे. आणि या जिल्ह्याला विशेषतः सहकाराची सवय आहे. आणि सहकाराचं एक वाक्य आहे, काय आहे? विनासहकार नाही उद्धार. एकही बूथ असं नाही, एकही तालुका असं नाही की जिथं अदृश्य शक्तीने काम केलं नाही. मी पार बेर सांगणार नाही. वसंताचा या दुष्काळामध्ये बहरणार आहे चांगला जिल्हाभर. आम्ही वेळीच तक्रारी दिल्यामुळं हिंमत झाली नाही पुढच्यांची तसं काय करायची. एक प्रकार उत्तर सोलापूरच्या ह्याच्यात घडला, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मतदारांना, तो मतदारांचा अधिकार हिरावून घ्यायचा नव्हता. नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते, परंतु आम्हाला त्या मतदारांवर अन्याय करायचा नव्हता म्हणून आम्ही कुठलीही तक्रार किंवा केस दाखल केली नाही. परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले त्या ठिकाणी. हा गॉगल आहे.
इथं कॅमेरा आहे, याला इथं HD स्लॉट आहे, चार्जिंग पोर्ट आहे आणि या साईडला एक बटन आहे, मेमरी कार्ड आहे, त्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे याला. इथं बरोबर सेंटरला कॅमेरा आहे. दाखवायला त्यांना खात्री नव्हती स्वतःच्या मतदारांवरती की ते मतदान करतायत का नाहीत आपल्याला. मी पहिल्याच दिवशी सांगितले आमचा घरातला विषय आम्ही घरी संपवू आणि त्याच पद्धतीनं जे कोण बोलतंय वारंवार त्यांना मोहिते पाटील झोपता उठता, ते संताजी धनाजीचं कसं होतं, मोगलांना ते संताजी धनाजी त्यांचे घोडे हे कायम दिसायचे. मालकापाशी दुकान चाललं पाहिजे कोणाच तर, त्यामुळे मोहिते पाटलावर बोललं पाहिजे म्हणून काही मंडळी या जिल्ह्यातली कायम मोहिते पाटलांवर बोलतात. ते आपण आमदार साहेबांना विचारलेलं बरं राहील. आमचा वसंताचा भर सगळा झालाय जिल्हाभर आणि कोणाची सभा अकलूजला होणार. माझं मत असं आहे पत्रकार मंडळींना की तुम्ही कोणाच्या एगोमुळे इलेक्शन लागलं हे त्यांनाच विचारा. मतदार सांगतील चांगल्या पद्धतीने तुम्हाला, सत्ताधारी पक्षातले मतदार सांगतील कोणाच्या एगोमुळे इलेक्शन लागलं. माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार हे घरातलेच आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की मला घरात गप बसून भांडणं मिटवायची सवय आहे. काही भाऊकीला सवय असती घराच्या बाहेर बोलायची, ते बोलले असतील. आता सगळे इलेक्शन संपले, 22 तारखेनंतर आमचे नेते पवारसाहेब बोलवतील सगळ्यांना. साहेबापाशी आम्ही काय ते साहेबाचा आदेश असेल तो आम्ही मान्य करू शकतो. सगळेच मतदारसंघ पक्के आहेत. पंढरपूर वगळता बोलतोय. सगळेच धरतोय मी नुसतं पंढरपूरवर बोलत नाही. मी माळशिरस बोलतोय, करमाळा बोलतोय, माडा बोलतोय, सांगोला बोलतोय, उत्तर बोलतोय, दक्षिण बोलतोय, अक्कलकोट सुद्धा बोलतोय मी आणि शहर सुद्धा बोलतोय, उत्तर दक्षिण सुद्धा बोलतोय. अदृश्य ताकद काय आहे ही 22 तारखेला दिसेल. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.